रामकृष्ण हरी मित्रांनो, सर्वांना जय भीम जय शिवराय. मित्रांनो, मला काल एक कमेंट आली की राजाराम पाटील यांना उत्तर द्या. मित्रांनो, गेल्या 8-10 दिवसांपासून त्या राजाराम पाटील यांचे व्हिडिओ मी पाहत आहे. त्यांचे एक दोन व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षामध्ये आलं की यांच्या मनामध्ये केवळ आणि केवळ द्वेष भरलेला आहे आणि असा द्वेष भरलेल्या माणसाला काय उत्तर द्यावं. एखादा माणूस जर पद्धतशीरपणे शास्त्र पद्धतीने मांडणी करत असेल, वस्तुस्थितीला धरून मांडणी करीत असेल, महामानवांच्या विचाराला धरून मांडणी करत असेल आणि अशामध्ये जर काही मुद्दे असतील तर त्याला उत्तर नक्कीच देता येतं. परंतु राजाराम पाटील केवळ महामानवांचं नाव घेतात, तथागत गौतम बुद्धांचं नाव घेतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, महात्मा फुलेंचं नाव घेतात, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेतात आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात. परंतु वास्तवामध्ये आचरण मात्र पूर्णतः विरुद्ध आहे. मित्रांनो, तुम्ही कोणाचं नाव घेता याला महत्त्व नाही, तुमचं आचरण कसं आहे याला महत्त्व आहे. तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या किंवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा दुसरा एक अभंग प्रसिद्ध आहे. बोले तैसा चाले त्याची वंदीन पाऊले, अंगे झाडीन अंगण. जो बोलल्याप्रमाणे वागतो त्याला मी वंदन करीन, असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे बोलल्याप्रमाणे चालणाऱ्याला किती महत्त्व देतात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, यावरून लक्षात येतं. मित्रांनो, हे राजाराम पाटील ज्या महामानवांची नावे घेतात त्यापैकी एक सत्यशोधक महात्मा फुले यांनी स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना कुणबी म्हटलेलं आहे, कुणब्यांचा राजा म्हटलेला आहे. ज्यावेळेस महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधण्यासाठी रायगडावर गेले, अत्यंत काटेरी झुडपामध्ये ती समाधी दडलेली होती. ती समाधी शोधून काढण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं आणि त्या समाधीची साफसफाई करून तेथे फुले वाहून पूजा करण्याचं काम महात्मा फुलेंनी केलं. त्यावेळेस तिथील एक ग्रामजोशी आला आणि त्याने ती फुले उधळून लावली. त्यावेळेस त्या ग्रामजोशीने छत्रपती शिवाजी महाराजांना कुणवटा म्हणून हिणवलं आणि ही सर्व मांडणी स्वतः महात्मा फुलेंनी लिहून ठेवलेली आहे. हे लिखित साहित्य उपलब्ध आहे. महाराष्ट्र शासनाने महात्मा फुलेंचं हे साहित्य प्रसिद्ध केलेलं आहे. या राजाराम पाटील यांनी ते एकदा वाचावं. म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांना शूद्र ठरवलं गेलं, त्यांचा राज्याभिषेक नाकारला गेला, तो कोणत्या परिस्थितीमध्ये केला गेला ही मांडणी सर्व महामानवांना माहीत आहे, बाबासाहेबांना माहीत आहे, महात्मा फुलेंना माहीत आहे, शाहू महाराजांना माहीत आहे. आता माझ्या स्वतःच्या खापर पंजोबाचे पुरावे सुद्धा कुणबी म्हणून सापडले आहेत. स्वतः महात्मा फुले येथील शेतकऱ्यांना कुणबी म्हणून संबोधतात. म्हणजे महात्मा फुले खोटे आणि हा कोण राजाराम पाटील खरा. आणि ज्या मनुस्मृती 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 म्हणून 24 तास राजाराम पाटील ओरडत आहेत, त्या मनुस्मृतीचे वाहक मी छाती ठोकपणे सांगतोय, त्या मनुस्मृतीचे वाहक मराठा समाज आहे. त्याचबरोबर ओबीसी समाज सुद्धा आहे. मराठा ओबीसीच आहे. सर्व ओबीसी समाज त्या मनुस्मृतीचा आज वाहक आहे. त्याबद्दल ब्र काढण्याची हिंमत राजाराम पाटील यांच्यामध्ये नाही. आता कोणी म्हणतंय मराठ्यांनी 10 वर्ष वस्तारा चालवावा. आता छगन भुजबळांनी का वस्तारात चालवला होता का ओबीसी मध्ये जाण्या अगोदर? ज्या प्रकाश शेंडगेंनी हे उद्गार काढलं, त्या प्रकाश शेंडगेंच्या जातीच्या किती लोकांनी वस्तारा धरला होता? मित्रांनो, सर्वसामान्य धनगर समाज मराठ्यांसोबत आहे. त्यांनी जाहीर पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना दिलेला आहे. मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा धनगरांच्या मागणीला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे हा लढा राजकीय झालेला आहे आणि या राजकीय अजेंड्यातून आणि केवळ द्वेष भावनेतून जर राजाराम पाटील टीका करत असतील तर याला उत्तर सुद्धा देणं अपेक्षित नव्हतं. परंतु काही जणांच्या कमेंट आल्या, काही जणांची मागणी आली की तुम्ही उत्तर द्या. मित्रांनो, मी वारंवार सांगतोय की ज्यावेळी ज्या क्षणी तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल तरी द्वेष निर्माण होईल, त्या क्षणी तुम्ही महामानवांपासून दूर गेलेले असता, त्या क्षणी तुम्ही तथागत गौतम बुद्धांपासून दूर गेलेले असता, त्या क्षणी तुम्ही संत तुकाराम महाराजांपासून दूर गेलेले असता. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. मित्रांनो, मराठा समाज जातीवादी आहे का? 100% आहे. परंतु एकटा मराठा समाज जातीवादी आहे का? नाही. कोणी थोडा जातीवादी असेल, कोणी जास्त जातीवादी असेल, परंतु आज प्रत्येक समाज, एवढंच नाहीत, आज ज्या काही जाती काही ओबीसी मध्ये गेलेल्या आहेत त्यामधील काही जाती मराठ्यांपेक्षा जास्त जातीवादी आहेत. हे मी पुराव्यासह सिद्ध करू शकतो, कधीही कोणत्याही मंचावर आकड्यासह. मित्रांनो, ज्या पुराणांचा, ज्या वेदांचा, ज्या मनुस्मृतीचा दाखला राजाराम पाटील देतात
त्याच पुराणानुसार कलियुगामध्ये कोणीही क्षत्रिय राहिलेलं नाही. परशुरामाने ही पृथ्वी निक्षत्रिय केली, तेव्हापासून कोणीही क्षत्रिय उरलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ मराठ्यांचा राजा कोणीही म्हणत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करताना स्वतः महात्मा फुले त्यांना कुणब्यांचा राजा म्हणजे शेतकऱ्यांचा राजा म्हणतात. शेतकरी केवळ मराठा नाही तर ओबीसी मधील अनेक जाती शेतकरी आहेत. मी कोणाची जात काढत नाही, परंतु छगन भुजबळांची जात तर बागायतदार आहे. संत सावता महाराजांचं उदाहरण आहे, आमची माळियाची जात शेतकरू बागायत. हे गाथेमध्ये प्रमाण उपलब्ध आहे. आणि महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामध्ये ज्या शेतकऱ्यांचं वर्णन केलेलं आहे तो येथील कुणबी शेतकरी आहे. आणि तो कुणबी म्हणजेच मराठा याचे हजारो लाखो पुरावे उपलब्ध आहेत. स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज स्वतःला कुणबी म्हणून घेतात. आणि त्या तुकाराम महाराजांचे वंशज आज मराठा आहेत. म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहेत. आज आमच्या गावामध्ये जवळपास 70-80% लोकांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत. मग आता उरला 20 ते 30% समाज. आता ज्यांच्या नोंदी नाहीत मग ते कोण? आता ते आमचे नातेवाईक आहेत, रक्ताचे नातेवाईक आहेत. त्यांच्या आणि आमच्यामध्ये शेकडो वर्षांपासून रोटी बेटी व्यवहार आहे. मग त्यांना वेगळं कसं काय म्हणणार तुम्ही? या प्रश्नाचं कसलंही उत्तर राजाराम पाटील यांच्याकडे नाही. मित्रांनो, तुम्ही मांडणी करतानाच केवळ विरोध म्हणून मांडणी करत असाल, मांडणी करतानाच केवळ डोक्यामध्ये द्वेष ठेवून मांडणी करत असाल तर अशा मांडणीची दखल घेणं गरजेचं नसतं. परंतु आज डिजिटल माध्यम आहे, सोशल मीडियाचं युग आहे. आणि त्यामुळे राजाराम पाटील यांच्या मांडणीमुळे अनेक लोकांमध्ये गैरसमज होऊ शकतो. मित्रांनो, त्यांनी बुद्ध शिवराय फुलेशाह आंबेडकर यांचं नाव घेतलं म्हणजे अनेकांना वाटतं हा आपला आहे. मित्रांनो, आमचे वारकरी 24 तास लाखो करोडो वारकरी तुकाराम तुकाराम नावाचा जप करतात. आणि तेच वारकरी कर्मकांडात गुंतलेले आहेत. आणि तेच वारकरी कर्मकांड करतेत, सप्त्यामध्ये यज्ञाचं आयोजन करतेत. तेच वारकरी लोकांना अंधश्रद्धा सांगण्याचं काम करत आहेत. मग सांगा, त्यांचं 24 तास तुकाराम तुकाराम नाव घेण्याला काय अर्थ आहे का? त्यामुळेच मित्रांनो, मी सांगतोय, तुम्ही आचरण किती करता याला महत्व आहे. जे गोपीचंद पडळकर बाबासाहेबांचं नाव घेतात त्या बाबासाहेबांचा विचार त्यांनी आचरणात आणलेला आहे का? त्या गोपीचंद पडळकरांनी मनुस्मृती नाकारली आहे का? त्या गोपीचंद पडळकरांनी येथील विषमतावादी वैदिक व्यवस्था नाकारली आहे का? त्या विषमतावादी वैदिक व्यवस्थेवर हल्ला करण्याची क्षमता गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये आहे का? म्हणजे स्वतः त्या विषमतावादी व्यवस्थेचं वाहक बनायचं. केवळ नाव घेऊन चालणार नाही, आचरण महत्त्वाचं आहे. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्धचर्या हेची संतांचे पूजन, लागतची नाही धनवित्त. तुमच्या पैशाला, धनाला, बोलण्याला, कशालाही किंमत नाही. तुम्ही आचरण किती करता याला महत्त्व आहे. तथागत गौतम बुद्धांचा धम्म सुद्धा हेच सांगतो. धम्म म्हणजे काय? धम्म म्हणजे धर्म नव्हे, धम्म म्हणजे आचरण, धम्म म्हणजे नीती, धम्म म्हणजे न्याय. तीच परंपरा वारकरी साधू संतांनी सांगितली. तीच आपली मूळ परंपरा आहे. या परंपरेपासून सर्वच समाज दूर गेलेला आहे. ज्या ओबीसी समाजाचं नेतृत्व राजाराम पाटील करत आहेत, या सर्वांनी तरी ही वैदिक व्यवस्था नाकारलेली आहे का? राजाराम पाटील यांनी एकट्याने नाकारली असेल? अशी एकट्याने नाकारणारे मराठा समाजामध्ये सुद्धा भरपूर आहेत, इतर समाजामध्ये सुद्धा भरपूर आहेत. परंतु अशांची संख्या 100मध्ये 1 सुद्धा नाही. म्हणजे हे सर्वच जण मनोवादी व्यवस्थेचे वाहक आहेत. आणि दोष फक्त एकट्या मराठ्यांना द्यायचा. सर्व दोषारोप, सर्व दोषपत्र, सर्व आरोप केवळ मराठ्यांवर ठेवायचे आणि मराठ्यांना उच्चवर्णीय ठरवायचं, उच्चवर्णीयांनी त्यांना शूद्र ठरवायचं. म्हणजे ना इदर का ना उदर का, अशी अवस्था मराठ्यांची झाली आहे. आणि याचं उत्तर सुद्धा महात्मा फुलेंनी दिलेलं आहे. क्षत्रिय कोण? जो क्षेत्राचं रक्षण करतो तो क्षत्रिय. या न्यायाने, महात्मा फुलेंच्या न्यायाने मराठा समाज क्षत्रिय होता. परंतु केवळ मराठा समाजच क्षत्रिय होता का? या न्यायाने ज्या आरमाराचं उदाहरण राजाराम पाटील देतात की आम्ही शिवाजी महाराजांचं आरमार उभा केलं, म्हणजे तुम्ही सुद्धा महात्मा फुलेंच्या मांडणीनुसार क्षत्रिय आहात. मग तुम्ही जर महात्मा फुलेंच्या मांडणीनुसार क्षत्रिय आहात तर मग तुम्हाला आरक्षण कसं काय? राजाराम पाटील, तुम्हाला आव्हान आहे. जर महामानव स्वीकारायचे असतील तर पूर्णतः स्वीकारा, केवळ नाव घेण्यापुरते नव्हे. अगोदर मनातून द्वेष काढून टाका. अगोदर मनातून भेदाभेद काढून टाका, विषमता काढून टाका.
स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण दिलेलं आहे आणि ही मांडणी स्वतः माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी केलेली आहे. कोणाला जर लागले तर त्याचे जाहीर मीडियावरचे पुरावे माझ्याकडे उपलब्ध आहेत. मित्रांनो, किमान ज्यांच्या नोंदी कुणबी आहेत त्यांना आणि त्यांच्या नातलगांना आरक्षण नाकारता येणार नाही हे माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी कबूल केलेलं आहे. आता उरलेल्या समाजाबद्दल अजून त्यांनी काही बोललेलं नाही. त्या पद्धतीची तुम्ही मांडणी करू शकता, परंतु संपूर्णच मराठा समाजाला जर तुम्ही टार्गेट करत असाल आणि ही मांडणी करत असाल, ही विषमतावादी मांडणी करत असाल, ही द्वेषमूलक मांडणी करत असाल, तर त्या मांडणीला मराठा समाज भिणार नाही हे लक्षात घ्या. मित्रांनो, राजाराम पाटील यांना या निमित्ताने मी एकच आवाहन करतो की तुम्ही सर्व ओबीसी नेत्यांना एकत्र करा आणि सर्वांनी जाहीरपणे तथागत गौतम बुद्ध, शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा मार्ग स्वीकारा. यांच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घ्या. अगोदर ही मनुस्मृती, ही वैदिक व्यवस्था नाकारण्याचा निर्णय घ्या. तुमच्या सोबत किती ओबीसी येतात या निर्णयाला याचं उत्तर अगोदर तपासा. मित्रांनो, यापेक्षा अधिकचे काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा. आजच्या पुरतं एवढंच. प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. प्रत्येकाने कमेंट करा. कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा. रामकृष्ण हरी, जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.